ओ मेरी चांदनी चांदनी, ओ मेरी चांदनी रंग भरे मौसम तेरा नाम चांदनी, ओ मेरी चांदनी। हल्के बजाओ कौन सा गाना है? हाँ मेरे लाल को ससुराली को लेके आओ क्या, मेरे लाल को ससुराली को लेके आओ क्या, मुझे हल्के बजाओ क्या, तुझसे मिलने आया तो मैं हल्के बजाओ क्या, तुझसे मिलने आया तो मैं हल्के बजाओ क्या। दिल की धड़कन में रहते हो मेरी इन बातों से कहते हो में आ जाओ, सपनों में खो जाओ, दिल की धड़कन में रहते हो। इतना क्यों प्यार करते हो तुम मुझसे? बोलो क्या बोलिए? करते हो इतना प्यार मुझसे? नो सहार हुआ हमको तो तुमसे प्यार हुआ, सांसों से कहते हो दिल की धड़कन में रहते हो। नमस्कार मंडळी, दीपाली रवी कपल ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर माझा आजचा ब्लॉग इथून सुरू होत आहे, तुम्ही बघू शकता। तो गाइस आप लोग देख सकते हो मैं बाहर जा रही हूँ, मेरे पापा मेरे साथ है, मेरे हस्बैंड मेरे साथ है, मैं गाड़ी पे हूँ और हम लोग गाना गाते गाते जा रहे हैं। पीछे वाले लोग भी हमको देख रहे हैं गाना गाते हैं। तो अभी आप लोग दूसरा गाना सुनना चाहते हो क्या? तुम बाहर बनके दिल में यूं ही रहना है, मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बनके आए हो मेरे जिंदगी में, तुम बाहर बनके मुझसे प्यार हो गया, पहली नजर में पहला प्यार हो गया, तेरे नजर दिल के पार हो गया, ना 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 से प्यार हो गया, प्यार ना करियो दिल टूट जाता है। गाइस आपको मेरा ब्लॉग कैसा लगा आप मुझे कमेंट में बताना। बाय बाय। Yes, okay. Yes, bye. Thank you. Comment. Okay. म्हणजे आपला पिक्चर सोमेश म्हणजे ओके झाला। कितना जाने जाना सोड देतो मग ओके। तर मंडळी तुम्हाला माझा ब्लॉग हा खूप आवडला असेल याची मी आशा करते आणि प्लीज माझ्या ह्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम द्या। तुम्हाला दिसत असेल आणि दिसलंही असेल की मी आज किती खुश होते। माझे पप्पा माझ्यासोबत होते, म्हणजे माझ्या रूमवरती आलेले होते। मी त्यांना घरी सोडण्यासाठी त्यांना गाडीवर बसून बाहेर घेऊन चालले होते। मी त्यांना अर्ध्यात घरापर्यंत सोडून मी पुढे जाणार होते आणि पुढे कुठे गेलेले आहे ते तुम्हाला दिसणार आहे आणि मी पूर्ण ब्लॉग लास्टपर्यंत बनवलेला आहे। मी कुठे चालली आहे, कुठे गेली आहे आणि तिथून मी काय आणलं, कोणाला दिलं, काय झालं, सगळ्या गोष्टी मी ब्लॉगमध्ये दाखवलेल्या आहेत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओज न स्किप करता बघू शकता आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्या काही गोष्टी दिसणार आहेत। तर हे बघा, आता माझ्या पप्पांना मी सोडून माझ्या एकदम सरळ रस्त्याला लागलेली होते आणि तुम्हाला हा रोड कुठला आहे जर समजत असेल आणि कळत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की हा रोड कुठल्या लोकेशनचा आहे आणि मी कुठे चाललेली आहे ते लोकेशन मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला तिथे गेल्यानंतर नक्कीच कळेल कारण ते लोकेशन खूप आणि खूप व्हायरल झालेलं आहे। अख्ख्या आपल्या औरंगाबादच्या लोकांना माहिती आहे की ते कुठले लोकेशन आहे। तर तुम्ही मला प्लीज ते लोकेशन बघितल्यानंतर सांगू शकता। त्यानंतर इथे आम्ही दोघंजण ट्रॅफिक जाममध्ये अडकलेलो होतो आणि तुम्ही बघू शकता की किती छोट्या छोट्या जागेमधून हा गाडी काढत होता आणि मला भीती वाटत होती तरी मी व्हिडिओमध्ये दाखवत होते। तर तुम्ही मागे बघू शकता किती फोर व्हीलर आहेत, किती
ट्रॅफिक झालेलं आहे आणि किती गाड्या एकमेकाला चिपकून थांबलेल्या होत्या. त्याच्यातून त्यांनी गाडी समोर काढलेली होती. तर आता इथून ट्रॅफिक सुटलेला होता आणि तिथून आम्ही सरळ समोर जाण्यासाठी गाडी आमची चालू केलेली होती. लोकांच्या असेच हळूहळू गाड्या चाललेल्या होत्या, कारण ट्रॅफिक सुटल्यानंतर एकदम फास्ट काही इथून जाता येत नाही, कारण तुम्हालाही माहिती आहे की ट्रॅफिक इथून सुटल्यानंतर आपण जास्त फास्ट नाही जाऊ शकत. त्यानंतर आम्ही इथून गाडी काढली आणि लोकांच्या गाड्यांच्या मागं आमची गाडी चाललेलीच होती. त्यानंतर आम्हाला जेव्हा मोकळा रस्ता भेटला तेव्हा आम्ही इथून गाडी जाम फास्ट काढलेली. आता तुम्ही समोर बघू शकता की एक बस होती, आमच्यासमोर खूप गाड्या होत्या. तरीही रवी इतका फास्ट गाडी घेत होता की मला फार भीती वाटत होती. तुम्ही बघू शकता की गाडी आमची किती फास्ट आहे. आणि नंतर मला असं वाटलं की ह्या स्कूटीवालीला हा धडक देतो की काय. त्यावेळेस पण मी खूप घाबरले होते. तुम्ही बघू शकता की किती गाड्यांच्या जवळून गाडी चालवत होता रवी. त्यामुळे मला फार भीती वाटत होती. मी त्याला बोलत पण होते, ओरडत होते की एवढं फास्ट घेऊ नकोस म्हणून. त्यानंतर आम्हाला परत दुसरा सिग्नल भेटलेला आणि हा सिग्नल कुठला आहे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. येस या की मी जिकडे चालले तिकडचा बरोबर तुम्ही लोकेशन सांगितलं आहे की नाही आणि हा सिग्नल कुठला आहे ते जर तुम्ही बरोबर सांगितलं तर मी रिप्लाय नक्कीच करेन. तर इथेही आम्हाला सिग्नल लागलेला होता. आम्हाला हा जाताना दुसरा सिग्नल लागलेला होता. तो फर्स्ट होता आणि हा सेकंड होता. जसं मी घरापासून निघाले तेव्हापासूनचा हा सेकंड सिग्नल होता. सिग्नल सुटलेला होता आणि त्यानंतर आम्ही पुन्हा इथून पुढे जाण्यासाठी गाडी स्टार्ट करून निघालेलो होतो. तर तुम्ही बघू शकता आम्ही गाडीवर जाताना दोघं किती प्यारे प्यारे दिसतोय. आणि मंडळी मला एक सांगा, तुम्हाला हे माझं जे अंगावरचा ब्लॅक टॉप आहे तो कसा वाटला? आज दोघंही आम्ही कसं दिसत आहोत प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी माझ्या बरोबर चक्क पॉईंटला पोचलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी कुठे आलेली आहे. मला जस्ट एक ड्रेस घ्यायचा होता म्हणून आम्ही टॉप चॉईस ह्या कपड्याच्या शॉपमध्ये पोहोचलेलो होतो. हे तर आता तुम्ही बघू शकता मी टॉप चॉईस ह्या कपड्याच्या शॉपमध्ये पोहोचले होते आणि हे शॉप आहे पैठण गेटला. सो तुम्ही ह्या शॉपमध्ये येऊन एकदा भेट द्या. त्यांचे टी शर्ट, पॅन्ट म्हणजे खूप छान छान प्रकारचे ड्रेसेस मिळतात त्यांच्याकडे. आणि मला म्हणायचं आहे की जसं की लायक्रा पॅन्ट्स वगैरे असतात, इतक्या छान छान पॅन्टी वगैरे खूप. आता मी इथून तुम्हाला जो ड्रेस घेतला आहे तो पण दाखवणार आहे तुम्हाला. मी इथे माझ्या भावासाठी कपडे घ्यायला आलेले होते, तुम्हाला दिसत असेल. हे बघत होते आणि मी त्यांना दाखवत होते की तुम्ही हे बघा ते बघा म्हणून. त्यानंतर त्यांना एवढं काही समजत नव्हतं, त्यामुळे त्यांना मी म्हणाले की तुम्ही शूट करा आणि मी ड्रेस बघते. तर तुम्ही आता बघू शकता इथे मी कपडे बघण्यासाठी आले होते. तर हा लोकेशन कुठला आहे तुम्हाला नक्कीच ओळखायला येणार, हे नक्कीच मला माहिती आहे. आणि माझी आशा आहे की तुम्ही हे लोकेशन मला बरोबर सांगणार आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगाल हे लोकेशन कुठलं आहे, मी तुम्हाला ह्याचा पण रिप्लाय देईल. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल शर्ट किती छान छान प्रकारचे नवीन नवीन डिझाईन्स वगैरे आलेले आहेत, कलरफुल आहेत. आणि मला फार आवडले होते इथले शर्ट, खरंच खूप आवडले होते. आणि मला एक शर्ट आवडला, एक पॅन्ट आवडली, तर मी तो पूर्ण ड्रेस घेतला आणि तुम्हाला लास्टला मी दाखवलेला आहे. तर मी आत्तापर्यंत तुम्हाला 2-1 शर्ट दाखवलेले आहेत. तर त्याच्यामधलं कुठला शर्ट घेतला असेल मला हे व्हिडिओ पुढे बघण्याच्या अगोदर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कोणता घेतला असेल. कारण तुम्हाला माझ्या निवडी तर दिसतच असतील ब्लॉगमध्ये की मला कसल्या प्रकारचे शर्ट्स, माझ्यासाठी कुठल्या प्रकारचे ड्रेसेस वगैरे आवडत असतील, हे मी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही इथे बघू शकता मी ड्रेस घेत होते आणि मला तो शर्ट आणि पॅन्ट खूप म्हणजे खूप जास्त आवडली होती. एक सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगते, तुम्ही असं म्हणत असाल की मी ड्रेस घ्यायला गेले तर रोडवरती गाड्यावरती थांबून घेत असेल. पण तुम्हाला एक सांगू का, दुकानातून एका मोठ्या शॉपमधून कपडे घेण्यापेक्षा त्या मोठ्या शॉपवाल्या लोकांना आपल्या हातातून पैसा देण्यापेक्षा मला तर असं वाटतं की जे रोडवरती लोक कमाई करण्यासाठी बसलेले आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण जर घेतलं तर ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण मोठ्या लोकांकडे तर ऑलरेडी खूप सारा पैसा असतो, खूप सारं त्यांच्याकडे काही गोष्टी असतात. त्यामुळे त्यांना मला तर असं म्हणायचं की आपण ह्या लोकांना पण म्हणजे सपोर्ट करायला पाहिजे, कारण हे लोकही कमवण्यासाठी बसलेले असतात. तर लास्ट बघा मी पूर्ण ड्रेस घेतला होता, पे करून झालं, त्यांच्याशी बोलून झालं, भेटून झालं, सगळ्या गोष्टी झाल्याच्यानंतर जिथे गाडी आम्ही थांबवली होती गाडीजवळ आलेलो होतो. रवी गाडी काढत होता आणि मी शूट करत होते. तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये ड्रेसची पिशवी आहे आणि ती घेऊन आम्ही दोघंजण गाडीवर बसून आता घरी जाण्यासाठी निघालेलो होतो, तुम्हाला दिसत असेल. तर आता आम्ही इथून जात असताना मी येताना बघा किती उजेड होता, चांगलंच उजेड दिसत होता. आणि मी घरी वापस जाताना खूप अंधार झालेला होता, कारण रात्रीचे 8-8:30 वाजलेले होते. मला खूप टाईम झाला होता घरी जायला.
मी तरी असंच टाईमपास काय वगैरे केला नव्हता जाताना, जस्ट आम्ही दोघंजण खूप फास्टच गेलेलो. पण आता इथे बघण्यात वगैरे थोडासा वेळ गेला होता. आणि त्यानंतर जाता जाता हे बघा, ही मला कॅप फार आवडली होती, तर ही ब्लॅक कलरची कॅप मी घेतली होती. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते, परत मला रुमालही घ्यायचा होता. जसं की आता नवीन नवीन कलरफुल रुमाल्स निघालेले आहेत, तर त्याच्यातून मी एक ब्लॅक कलरचा रुमाल घेतला होता. तुम्हाला दिसेल मी विचारत होते त्या माणसाला, जो शॉपवाला म्हणजे दुकानवाला होता, तो गाड्यावरती त्याने ठेवलेलं होतं सगळ्या काही गोष्टी विकायला. तर मी त्यांना विचारत होते की तुमच्याकडे कलर रुमाल्स आहेत का. मी गाडीवरच बसून बघितलं होतं, मला गाड्यावरती काही कलरचे रुमाल दिसत नव्हते. पण मला नंतर फक्त रेड आणि ब्लॅक कलर म्हणजे असे 2च कलरचे त्यांच्याकडे रुमाल दिसले. आणि ते दिसल्यानंतर मी म्हटलं चला हात लावून बघूयात आपण, म्हणून मी गाडीवर उतरलेली होती. आता तुम्हाला दिसेलच बघा तुम्ही, मी गाडीवरून उतरत होते आणि उतरून मी जाऊन तिथे लालाने ब्लॅक कलरचा रुमाल बघितला. तर मला हे 2च कलरचे रुमाल होते, त्यामुळे बघा लालपेक्षा ब्लॅक थोडासा ठीक वाटतो, म्हणून ब्लॅक कलरचा रुमाल त्यांना मी काढायला सांगितला होता. त्यानंतर ते मला म्हणत होते की तिकडे पण 2 कलरचे रुमाल्स आहेत. मी इकडे येऊन बघितलं तर इकडेही रेड आणि ब्लॅक कलरचेच रुमाल होते. म्हटलं मग आता तिकडचा आणि इकडचा घेणं म्हणजे वेगळी काही गोष्ट नाही आहे. त्यामुळे त्यांना म्हटलं की दोन्ही सारखेच आहेत काका, तर मला तुम्ही ब्लॅक कलरचा रुमाल द्या. मी त्यांच्याकडून ब्लॅक कलरचा रुमाल घेतला. आणि ते रवीला विचारत होते की तुलाही एक ब्लॅक कलरचा रुमाल घ्यायचा का. तो म्हटला की नको घेऊस, कारण दोघांचे सेम सारखेच आहेत ना, माझ्याकडे ब्लॅक कलरचा रुमाल आहे तर नको घेऊ. मी त्याला म्हटलं हां यार बरोबर आहे तुझं, कारण तुझ्याकडे पण असंच ब्लॅक कलरचा रुमाल आहे, तर सारखे घेण्यापेक्षा नको एकच घेतलेला बरा. म्हणून मी एकच रुमाल घेतला. आणि त्यानंतर एक रुमाल घेऊन मग मी त्या काकांना पे केलं. इथे बघा हा रुमाल 40 रुपयाला भेटतो. कुठेही कोणालाही विचारा तुम्ही 40च रुपये सांगतात. मी 30 रुपयामध्ये हा रुमाल घेतला होता. आता इथे तुम्ही बघू शकता मी रुमालचा कसा उपयोग करत आहे. तर ह्याच कामासाठी मी रुमाल घेतला होता आणि मला असा रुमाल खूप आवडतो बांधायला. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा रुमाल आणि गॉगल मला कसा वाटतंय, माझं लुक तुम्हाला कसं वाटतंय, प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या ह्या कमेंटची मी खरंच मनापासून वाट बघेल. तर गाईज बघा, आता इथून परत मी जाण्यासाठी गाडीवर बसले आणि गाडी स्टार्ट झाली आणि आता इथून दोघंजण आम्ही जात आहोत. तर बघू शकता तुम्ही माझं फायनली लुक कसं वाटत आहे. सो प्रिटी ना, मलाही फार आवडतं. जस्ट लाईक मला फार म्हणजे फार आवडतं असं लुक. मला खरंच कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही दोघेही कसं दिसत होतो. आमच्या दोघांचे लुक आज आम्ही सेम केलं होतं. ब्लॅकच घातलेलं होतं, कारण जेव्हाही आम्ही कुठे बाहेर जातो ना तेव्हा मी ब्लॅकच आय थिंक ब्लॅक मीन्स ब्लॅक तर घालतो म्हणा, पण आम्ही जेव्हाही कुठे बाहेर जातो ना प्रत्येक वेगळे जे कलर असतात ते आम्ही दोघं सारखेच घालतो. तर आता इथे तुम्ही बघू शकता आम्ही जिथे मला जायचं होतं तिथे मी पोचलेली होते. आणि ज्याच्यासाठी मी ड्रेस आणला होता त्याने इथे घालून माझ्यासमोर आलेला होता. तर त्याला ड्रेस कसा वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा माझा भाऊ आहे आणि हा मला भेटण्यासाठी म्हणजे आमच्या घरी औरंगाबादला म्हणजे माझ्या मावशीचा भाऊ आहे. हा माझ्या बहिणीच्या म्हणजे माझ्या मम्मीच्या बहिणीचा मुलगा, म्हणजे माझा मावस भाऊ म्हणायची काही गरजच नाही, खूप सख्खा भाऊ आहे. तर मी त्याला भेटले. त्याला हा ड्रेस इतका आवडला होता की चक्क तो खूप खुश झाला होता आणि मला सांगत होता की यार काय प्रॉपर फिटिंग आणलायस म्हणे तू, 1 नंबर प्रॉपर फिटिंग आणलायस. तो विचारत होता कुणी आणला. मी सांगितलं की हे रवीच्याच आवडीवरती आणलेला आहे बघ, त्याला बोल म्हटलं. आणि त्यानंतर मग तो त्याला पण सांगायला लागला की खरंच खूप छान 1 नंबर आणलाय म्हणे तुम्ही, म्हणजे असं तो त्यांना सांगत होता की बाबा मला फार आवडला, असं तसं इथे आमचं चालू होतं. त्यानंतर आमचे फोटोशूट पण झाले, इथे काढून फोटोशूट केला, आम्ही व्हिडिओज केले, खूप मज्जा केली. त्यानंतर इथून त्याची जाण्याची वेळ झालेली होती तर तो आम्हाला सोडून इथून गेला. आणि तो जात असताना आम्ही खूप रडलो होतो. तूही खूप रडला होता. 2 दिवस आमच्यासोबत राहून त्याला खूप छान वाटलं होतं, खूप मस्ती केली होती, एन्जॉय केला होता. आणि काही दिवस आमचे खूप वाईटही गेले होते, त्यामुळे जाताना त्याला फार वाईट वाटत होतं आणि तो खूप रडत होता. तर तुम्ही बघू शकता सगळेच आम्ही किती त्याच्यासाठी खुश होतो. पण जाताना एक मात्र बोलायचं आहे, पाहुणे जाताना आपण खुश तरी असतो, पण जेव्हा त्यांची आपल्याला सोडून जाण्याची वेळ आलेली असते तेव्हा आपल्याला फार रडायला येतं. आणि तो जात होता तेव्हा खरंच आम्ही इतकं रडलो होतो, सगळेजण खूप रडलो होतो. त्यानंतर मुंबईला इथून गेला आम्हाला सोडून आणि त्यानंतर आमचीही सगळ्यांची इथून जाण्याची वेळ झालेली होती. त्यानंतर आम्हीही तो गेल्यानंतर आम्ही इथून सगळेच गेलो घरी जिकडे तिकडे, कारण तो घरी जाऊन चेंज करून आला होता आणि आम्ही मग इकडे त्याचा वेट करत थांबलेलो होतो. नंतर तुम्ही बघू शकता इथे मी त्याच्याकडे खूप बघत होते, कारण खूप छान ड्रेस दिसत होता, त्याला नजर नाही लागावं म्हणून मी नंतर त्याची नजर पण काढली होती. आणि शेवटी तो मुंबईला निघून गेला आणि आम्ही आमच्या घरी निघून गेलो.